नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात उपवासासाठी खास मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेले उपवासाच्या पराठ्यांची रेसिपी। कधी कधी साबुदाणा भिजवायला आपण विसरतो किंवा भगर साबुदाणा खिचडी खायची इच्छा नसते, तेलकट तळलेलं खायची इच्छा नसते किंवा शेंगदाण्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे ऍसिडिटीचा त्रास होतो। अशा वेळी कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट हे पराठे आपल्याला बनवता येतात। चला तर मग बघूयात आता याची कृती। पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण 1 वाटी साबुदाणा कढईमध्ये मंद आचेवर भाजून घेऊ। साबुदाणा भिजवायची देखील गरज नाही, आयत्या वेळेला झटपट हे पराठे बनवता येतात। हे बघा, साबुदाणा मी मंद आचेवर छान खरपूस भाजून घेतला। अगदी हलकासा तांबूस झाला आहे, खूप अगदी करपट देखील भाजू नका। आता आपण हा साबुदाणा काढून थंड करून घेऊ। हे बघा, हा भाजलेला साबुदाणा आता जरा गार झाला आहे। मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये आता आपण साबुदाणा घालूया आणि आपल्याला ह्याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे। हे बघा, हे पीठ छान बारीक झालं। आता आपण चाळणीने पीठ चाळून घेऊया, म्हणजे जाड जे कण असतील ते चाळणीमध्ये राहतील। ते आपल्याला पुन्हा एक वेळा बारीक करून घ्यायचे आहे। आपली जी पीठ चाळायची चाळणी असते त्याने चाळून घ्या। हे जे वरती राहिलेले साबुदाण्याचे कण आहे हे आपण पुन्हा एक वेळा मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊ। सर्व पीठ चाळून झालं, बघा छान बारीक असं हे पीठ मी करून घेतलं। आता यातील 2 टीस्पून पीठ आपण थोडं बाजूला काढून घेऊ। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 मध्यम आकाराचे उकळलेले बटाटे। या पिठामध्ये आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहे। किसणीवर छान किसून घ्या। बटाटा किसून झाला। आता यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालूया। तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल। चवीनुसार बारीक कुटलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालूया। आता आपल्याला हे सर्व नीट मिक्स करून घ्यायचं आहे। ज्या प्रकारे आपण बटाटा साबुदाण्याच्या पापडाचा गोळा भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे भिजवायचं आहे। हे बघा, हे पीठ मी मळून घेतलं, पण हे जरा कोरडं वाटते आहे, त्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावून आपण हे व्यवस्थित मळू। यामध्ये जे आपण साबुदाण्याचं पीठ वापरलं आहे ते हळूहळू फुलतं, त्यामुळे हे पीठ कोरडं कोरडं होतं। आवश्यकता असेल तसं तसं पाण्याचा हात लावा आणि छान मऊ हे पीठ मळून घ्या। हे बघा, थोडं पाणी लावून मी हा गोळा अगदी मस्त मळून घेतला। छान मऊ हा ठेवला आहे। ज्या प्रकारे आपण पोळीची पराठ्याची कणिक मळतो तसाच हा मळून घ्या। आता आपण यावर झाकण ठेवू आणि 10 मिनिट हे पीठ जरा मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। साधारण 10 मिनिटांनंतर आपण हे पीठ पुन्हा एक वेळा चांगलं मळून घेऊ। आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहे। ज्या प्रकारे आपण पोळीचा गोळा घेतो त्याच प्रकारचे गोळे बनवा। गोळे हातावर चांगले मळून घ्या। हे बघा, साधारण 7 पराठे एवढ्या मिश्रणाचे होतात। आता आपण पराठा लाटून घेऊ। त्यासाठी आपल्याला पिठाचा एक एक गोळा घ्यायचा आहे। हातावर या प्रकारे व्यवस्थित घोळून घ्या। हे साबुदाण्याचं कोरडं पीठ जे आपण काढलं होतं त्यावर आपल्याला हा गोळा आता घोळवून घ्यायचा आहे। ह्याची थोडी चाकी करून घेऊ। भाकरीला बनवतो तशीच ही चाकी बनवा, बघा, म्हणजे कडेनी कापणार चिरणार नाही। थोडं कोरडं साबुदाण्याचं पीठ घालूया। आता हे आपल्याला छान लाटून काढायचं आहे। शक्य तेवढं पातळ लाटा। याच मिश्रणाचे आपण हे
असेच साबुदाणा पापड देखील करतो। साबुदाणा पापडाची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे आणि उपवासाला असे पराठे देखील तुम्ही ह्याचे करून खाऊ शकता। बघा किती छान अगदी पातळ मी हा पराठा लाटून घेतला आहे। पराठा भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावर पराठा घालूया। आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हा पराठा भाजायचा आहे। खालच्या बाजूनी जरा पराठा भाजून झाला की आता आपण याची साइड टर्न करून घेऊ। बघा पराठा किती छान फुगायला सुरुवात झाली आहे। आता आपण यावर थोडं तूप लावूया। तुपाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल देखील लावू शकता, पण साजूक तुपाचे हे पराठे खूप मस्त लागतात। हे बघा अगदी टम्म हा पराठा फुगला आहे। साबुदाणा खिचडी खाताना त्यामध्ये असलेल्या शेंगदाण्यांमुळे बरेच वेळा पित्त होतं आणि साबुदाणा वडे देखील तळलेले असल्यामुळे नको वाटतात। अशा वेळी तुम्ही हा पराठा बनवू शकता। बघा छान भाजून झाला, आता आपण काढून घेऊया। उरलेले पराठे देखील याच पद्धतीने भाजून घेते। हा पराठा उलटवायची घाई करू नका, खालची बाजू व्यवस्थित भाजल्या गेली की पराठा मस्त फुगतो। हे बघा ह्याची साइड टर्न करून घेऊ। बघा हा पराठा देखील किती मस्त फुगायला लागला। छान मऊ लुसलुशीत हे पराठे होतात। झालाय हा पराठा देखील भाजून, आता आपण हा देखील काढून घेऊया। अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुशीत असे उपवासाचे पराठे तयार आहे। हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर किती छान सॉफ्ट आणि लुसलुशीत हे झाले। एकही पराठा न फाटता तुटता टम्म फुगलेले हे पराठे झाले आहे। हे पराठे तुम्ही घरच्या गोड दह्याबरोबर किंवा उपवासाच्या लिंबाच्या लोणच्या बरोबर किंवा उपवासाच्या चटणी बरोबर खाऊन बघा, खूप मस्त लागतात। आज आपण बघूयात उपवासासाठी खास विदर्भ पद्धतीची चविष्ट अशी उकडपेंडीची रेसिपी। आपण नेहमी करता गव्हाच्या पिठाची किंवा मिश्र पिठाची उकडपेंडी बनवून खात असतो, पण उपवासासाठी खास आपण राजगिऱ्याच्या पिठाची उकडपेंडी बनवणार आहोत। राजगिरा हा अतिशय पौष्टिक आहे। यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी, केसांच्या आरोग्यासाठी, नखांच्या आरोग्यासाठी राजगिरा हा अतिशय उपयुक्त ठरतो। तुमच्या लहान मुलांच्या उत्तम वाढीसाठी देखील राजगिरा खूप महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे उपवासालाच नाही तर एरवी देखील तुम्ही ही उकडपेंडी बनवून खाऊ शकता। आज मी उपवासासाठी दाखवणार आहे, पण नाश्त्याला तुम्ही ही बनवून देऊ शकतात, मुलं आवडीने खातात। चला तर मग बघूयात आता याची कृती। उकडपेंडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ। हे बघा इथे कच्चाच राजगिरा मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतला आहे। किंचित जाडसर असं पीठ आहे। तुम्ही विकतचं राजगिऱ्याचं पीठ देखील वापरू शकता, पण विकतचं पीठ हे खूप बारीक दळलेलं असतं, एखाद्या वेळी उकडपेंडी चिकट होऊ शकते। पण ह्या घरी दळलेल्या राजगिऱ्याच्या पिठाची उकडपेंडी छान मोकळी होते। फोडणीसाठी इथे साधारण 1.5 टेबलस्पून तूप मी गरम करायला ठेवलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता। तूप गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर जिरं घालूया। जिरं तळतळलं की त्यामध्ये 1 टेबलस्पून शेंगदाणे। हे शेंगदाणे थोडे तांबूस होईपर्यंत आपण परतवून घेऊ। राजगिऱ्याच्या भरपूर पोषण मूल्यांमुळे त्याचा समावेश हा देवधान्यांमध्ये केलेला आहे। खूप सात्विक, पचायला हलके असे पदार्थ असतात राजगिऱ्याचे
आणि पोटभरीचे सुद्धा होतात, त्यामुळे उपवासाला तुम्ही खाल्ल्यास दम देखील राहतो। तुम्ही बघू शकता शेंगदाणे खरपूस तळून झाले। आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया, एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक काप करून घालत आहे। तुम्ही जर सहज नाश्त्याला म्हणून हा करणार असाल तर यामध्ये कांदा देखील घालू शकता। आता हा बटाटा थोडा अर्धवट मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊ, खूप पूर्ण शिजवायचा नाही, अर्धवट थोडा मऊ होईल एवढाच। हे बघा हा बटाटा आता किंचित मऊ झाला आहे। यामध्ये हे राजगिऱ्याचं पीठ घालूया। आता अगदी मंद गॅसवर आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। राजगिऱ्याचं पीठ हे आपण कच्चंच राजगिऱ्याचं पीठ वापरलं आहे, त्यामुळे छान खमंग हे भाजून घेऊ। याआधी देखील मी राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा, राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू आणि राजगिऱ्याच्या खिरीचे 2 प्रकार दाखवले आहे। खूप अप्रतिम आहेत हे सर्व प्रकार, तुम्ही नक्की बघा। राजगिऱ्याचं पीठ भाजताना घाई करू नका, हे कच्चंच राजगिऱ्याचं पीठ आहे, त्यामुळे मंद गॅसवर व्यवस्थित खमंग पीठ भाजून घ्या। ह्या उकडपेंडीची चव आहे ती हे पीठ किती व्यवस्थित खमंग भाजलं जातं त्यावरच आहे। तुम्ही भरभर भाजलं तर ते पीठ जळतं आणि एक करपट चव उकडपेंडीला येते, आणि कच्चं राहिलं तर उकडपेंडी चिकट होते, त्यामुळे घाई न करता मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्या। तुम्ही बघू शकता हे राजगिऱ्याचं पीठ छान तांबूस रंगावर खरपूस भाजून झालं आहे। आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालणार आहे। तिखट हे नेहमी करता उशिरा घालावं, कारण राजगिऱ्याचं पीठ भाजायला वेळ थोडा जास्त लागतो, तोपर्यंत हे तिखट करपून जातं। यामध्ये अर्धा टीस्पून साखर घालणार आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्ही आवडत नसल्यास नाही घातली तरी चालेल। चवीनुसार मीठ घालूया। हे व्यवस्थित मिक्स करू। मी बाजूच्या गॅसवर गरम पाणी देखील ठेवलं होतं, आपल्याला उकडपेंडीमध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे। हे बघा आवश्यकतेनुसार आता यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालू। यात लागेल तसं आवश्यकतेनुसार पाणी घाला। तुम्हाला ही उकडपेंडी किती मऊ किंवा किती मोकळी हवी त्यानुसार। झाकण ठेवू आणि मंद गॅसवर याला एक दणकून वाफ काढूया। तुम्ही बघू शकता हे राजगिरा किती छान फुलला, मस्त दणकून वाफ याला आली आहे। छान लुसलुशीत अशी उकडपेंडी झाली आहे। यापेक्षा कोरडी ती करू नका, अशी मऊच ठेवा, कारण याची थोडी वाफ निघून गेल्यानंतर हे आणखी कोरडी कोरडी होत जाते, त्यामुळे याच प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा। आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खात नाही, त्यामुळे मी घालणार नाही, पण तुम्ही खात असाल तर यामध्ये वरनं थोडी कोथिंबीर घातली तरीही चालेल। गरमागरम मऊ आणि लुसलुशीत अशी विदर्भ पद्धतीची उपवासाची उकडपेंडी तयार। यावर सुक्या खोबऱ्याचा किस घालून सर्व करा। विदर्भामध्ये किंवा खानदेशामध्ये ओला नारळ हा मुबलक उपलब्ध होत नव्हता, त्यामुळे सुकं खोबरं घालून सर्व करायची प्रथा आहे। तुम्ही याऐवजी ओला नारळ देखील घालू शकता। यावर लिंबू पिळून किंवा घरच्या ताज्या गोड दह्याबरोबर ही उकडपेंडी खा, अप्रतिम लागते। शिवाय खूप पौष्टिक देखील आहे, पचायला हलकी अशी उकडपेंडी आहे।
आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक आणि एनर्जीदायी अशी रताळ्याच्या खिरीची रेसिपी। ही खीर लहान मुलांसाठी देखील खूप हेल्दी आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। रताळ्याची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो रताळ। हे बघा, या ठिकाणी आपल्याला कच्चीच रताळ घ्यायची आहे आणि 1 लिटर दूध। हे म्हशीचं दूध आहे, फुल फॅट क्रीम आहे। खीरसाठी बासुंदीसाठी नेहमी करता फुल फॅट मिल्कच घ्या। सर्वप्रथम पसरट कढईमध्ये आपल्याला हे दूध आटवण्यासाठी ठेवायचं आहे, थोडं घट्ट होण्यासाठी ठेवायचं आहे। आपण रताळ्यासोबतच जर दूध शिजवायला घेतलं तर रताळ्याच्या स्टार्चमुळे ते पटकन घट्ट होतं आणि छान खिरीसारखी चव यायला येत नाही। त्यामुळे आपण हे दूध थोडं वेगळं असं आटवून घेऊ। आपल्याला हे दूध 3/4 राहील एवढं आटवायचं आहे। म्हणजे हे 1 लिटर आहे तर आपल्याला पाऊण लिटर शिल्लक राहील एवढं आपल्याला आटवायचं आहे। हे दूध उकळताना यामध्ये काही केशरच्या कांड्या घालू, म्हणजे रंग आणि चव छान येईल। पण केशर घालणे हे टोटली ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किप केली तरी चालेल। आता हे दूध आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्या दुधाला मस्त उकळी आली। आता हे दूध आटण्यासाठी आपल्याला बाजूच्या गॅसवर ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण हे रताळ्याची साल काढून घेऊ। या प्रकारे साल काढून घ्या। इथे किसणीवर आता आपल्याला हे रताळ किसून घ्यायचे आहे। रताळे किसून झाले, तुम्ही बघू शकता। अगदी खूप अगोदरपासून किसून ठेवू नका, कारण रताळे हे किसल्यानंतर हवेमुळे काळी पडतात। त्यामुळे अगदी आयत्या वेळेला आपल्याला हे किसून घ्यायचे आहे। इथे दुसऱ्या एका पॅन मध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप मी गरम करायला ठेवला आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये काजू आणि बदामचे तुकडे घालूया आणि हे आपल्याला थोडे परतवून घ्यायचे आहे। काजू बदामचे थोडे मोठे मोठे तुकडे केले आहे, त्यामुळे ते थोडे आधी परतवून घ्या आणि हे थोडे परतवून झाले की त्यामध्ये नंतर पिस्त्याचे काप घालणार आहे। पिस्त्याचे काप पातळ आहे, ते जळू नये म्हणून मी नंतर घालणार आहे। आता यामध्ये आपल्याला हा रताळ्याचा कीस घालायचा आहे। गॅसची फ्लेम मंद करूया आणि मंद गॅसवर आता आपल्याला हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। हे बघा, हे व्यवस्थित परतवून झालं आहे। तुम्ही बघू शकता या किसाचा रंग देखील बदलला आहे। आता यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर हा किस थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे। आपल्याला या प्रकारे तुपावर परतवूनच हे रताळ्याची खीर बनवायची आहे। याची चव खूप छान येते। उकडलेल्या रताळ्याची देखील खीर बनवता येते, पण त्याच्या चवीमध्ये आणि ह्याच्या चवीमध्ये खूप फरक लागतो। ह्या प्रकारे खीर करून बघा, तुम्हाला फरक नक्कीच लक्षात येईल। हे बघा, हा रताळ्याचा कीस छान मऊ शिजला आहे, अगदी मऊ झाला आहे। आता आपण गॅस बंद करूया। अगदी फार देखील आपल्याला गचका हा करायचा नाही, याचे असे धागे धागे राहायला हवे, म्हणजे खिरीला टेक्स्चर खूप मस्त येतो। या प्रकारे जर तुम्ही बोटामध्ये दाबून बघितला तर हा सहज अगदी मऊ होतो आहे। हे बघा, गॅस बंद करूया। हे दूध देखील उकडून 3/4 राहिला आहे। डाळ जोपर्यंत परतून होतं तोपर्यंत हे दूध देखील व्यवस्थित शिजतं। कलर देखील बघा खूप मस्त आला आहे आणि छान घट्टसर झाला आहे। आता या दुधामध्ये आपल्याला हा परतवलेला रताळ्याचा कीस घालायचा आहे। सुरुवातीला जर रताळ दुधामध्ये शिजायला घातली तर ते खूप घट्ट होऊन जातं आणि खिरीचं टेक्स्चर देखील बिघडतं। त्यामुळे ह्या प्रकारे परतून घ्या। आता यामध्ये अर्धी वाटी मी साखर घालणार आहे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता।
तुम्हाला जर साखरेऐवजी गुळ घालायचा असेल तर ही खीर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही यामध्ये गुळ किसून घाला. उकळत्या दुधामध्ये गुळ घातला तर दूध फाटतं. आता आपल्याला या दुधामध्ये आणि साखरेसोबत हा रताळ्याचा किस व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. याला छान 3-4 उकळ्या काढून घ्यायच्या आहे. बघा याचं टेक्स्चर खूप छान आलं आहे. रताळ्याचा किस मऊ झाला आहे पण तो छान एकजीव व्हावा त्यासाठी या दुधासोबत आपल्याला हे थोडा वेळ शिजवायचं आहे. हे बघा 2 ते 3 मिनिटांसाठी ही खीर व्यवस्थित उकळवून झाली आहे. छान मस्त घट्टसर अशी झाली आहे. यापेक्षा अधिक शिजवू नका कारण जसजशी ही खीर गार होईल तसतशी ही अजून थोडी घट्ट होत जाईल. त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया. आता याची कन्सिस्टन्सी ठीक आहे. सर्वात शेवटी त्यामध्ये पाव टीस्पून जायफळची पावडर घालणार आहे आणि पाव टीस्पून वेलची पूड मिक्स करूया. अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी रताळ्याची खीर तयार. हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर किती छान क्रीमी अशी ही खीर झाली आहे. आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट सुटसुटीत अशा बटाट्याच्या किसाची रेसिपी अतिशय सोपी आहे. जे लोक उपवासाला भगर खात नाही किंवा ज्यांना साबुदाणा खाल्ल्यानंतर त्रास होतो अशांसाठी हा छान उपयुक्त असा पदार्थ आहे. खूप झटपट होतो. चला तर मग बघूयात आता याची कृती. किस बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 3 मध्यम आकाराचे बटाटे. ह्याची आपण साल काढून घेऊ. हे कच्चेच बटाटे आहे. ह्या प्रकारे बटाट्याची साल काढून घ्या. त्यानंतर इथे या प्रकारच्या जाड छिद्राच्या किसणीवर आता आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. बारीक किसणीने जर तुम्ही किस बनवला तर तो खूप असा गचका होतो. त्यामुळे जाड किसणीवर करा म्हणजे छान मोकळा आणि सुटसुटीत असा किस होतो. बटाटा किसून झाला आहे. हे बघा छान जाड असा हा किस झाला. आता आपण हा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे यातील जे एक्सेस स्टार्च आहे ते कमी होऊन जातील आणि हा काळा देखील पडणार नाही. बटाट्याचा किस 2 पाण्याने स्वच्छ धुवून झाला. आता आपण हा घट्ट पिळून यातील पाणी काढून टाकूया. इथे पसरट पॅन मध्ये साधारण 1 टेबलस्पून तूप मी गरम करायला ठेवलं आहे. तुपाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल देखील वापरू शकता. हे तूप गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर जिरं घालूया. तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर घालू नका. त्यानंतर चवीनुसार मिरची, मिरची व्यवस्थित परतवून घेऊ. त्यानंतर यामध्ये हा बटाट्याचा किस घालायचा आहे. आता यामध्ये मीठ देखील घालूया. मीठ घातल्यामुळे हा बटाटा लवकर शिजतो. चवीनुसार मीठ घाला. हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये झाकण काढून हे थोडंसं टर्न करून घ्या, परतून घ्या. तुम्ही बघू शकता हा बटाटा थोडा मऊ झाला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त शिजला आहे. हे बघा आता यामध्ये चिमूटभर साखरेचे दाणे घालणार आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता. 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा असा जाडसर कूट घालणार आहे. खलबत्त्यामध्ये मी हे शेंगदाणे या प्रकारे कुटून घेतले आहे. आता आपण हे मिक्स करूया.
आणि आता पुन्हा झाकण ठेवून हा बटाटा छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे। हे बघा, याला मस्त वाफ आली आहे। बटाट्याचा किस व्यवस्थित शिजला आणि छान मोकळा देखील आहे, मऊ झाला आहे। या प्रकारे दाबून बघा, हे बघा सहज मऊ होतो आहे, पण तेवढाच सुटसुटीत देखील आहे। आता मी गॅस बंद करणार आहे। गरमागरम आणि सुटसुटीत असा बटाट्याचा किस तयार। तुम्ही यावर लिंबू पिळून खा किंवा घरच्या गोड दह्याबरोबर खायला देखील हा किस मस्त लागतो। या उपवासाला तुम्ही हा किस आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।